नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं केबीज बायोलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हिमोलिसिस ऑन ब्लड आगार. तर ब्लड आगार जो मीडियम आहे त्यावरती जे हिमोलिसिस होतं तर ते कोणत्या प्रकारचे होतं आणि त्यामध्ये आपण अल्फा हिमोलिसिस जे आहे तर अल्फा हिमोलिसिस बद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. तर बघा, जे हिमोलिसिस आहे ते 3 प्रकारचे असतं. अल्फा हिमोलिसिस, बीटा हिमोलिसिस आणि गॅमा हिमोलिसिस. ओके, तर जे अल्फा हिमोलिसिस आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत आणि जे बीटा हिमोलिसिस आणि गॅमा हिमोलिसिस आहे ते त्याचे सेपरेट 2 व्हिडिओ बनवणार आहोत. तर अल्फा हिमोलिसिस म्हणजे काय? तर अल्फा हिमोलिसिसमध्ये जे आगार असतो ब्लड आगार, त्या ब्लड आगारवरती जो झोन असतो किंवा आरबीसी लाईज जे असतं, आरबीसीचं लाईज जे होतं ते काय होतं, इनकम्प्लीट फॉर्ममध्ये होतं. काय होतं? आरबीसीस लायसिस इनकम्प्लीट. ओके, तर इनकम्प्लीट फॉर्ममध्ये काय होतं, आरबीसी लिसिस होतं. लिसिस म्हणजे काय? डिस्ट्रक्शन ऑफ आरबीसी. तर हे जे आरबीसी डिस्ट्रक्शन आहे ते जो बॅक्टेरिया असतो, ओके, जो बॅक्टेरिया ग्रो होणार आहे तो बॅक्टेरिया जो असतो तो हायड्रोजन परऑक्साईड काय करतो, सिक्रेशन करतो. त्यामुळे काय होतं, आरबीसीचं लायसिस होतं. ओके, पण जे अल्फा हिमोलिसिस आहे, अल्फा हिमोलिसिसमध्ये काय होतं, जे आरबीसीचं इनकम्प्लीट हिमोलिसिस होतं. तर हे इनकम्प्लीट हिमोलिसिस झाल्यामुळे तिथे जो कलर तयार होतो तो काय असतो, ग्रीनिश किंवा ब्राउनिश ग्रीनिश किंवा ब्राउनिश कलरचा झोन तयार होतो. ओके, झोन ऑफ क्लिअरन्स. त्यानंतर हे ग्रीनिश किंवा ब्राउनिश कसं तयार होतो, तर जे आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन जे असतं, हिमोग्लोबिन सोबत हायड्रोजन परऑक्साईड रिॲक्ट होतो आणि याचं मिथायलोग्लोबिन तयार होतं. तर हा जो प्रोडक्ट असतो तो काय असतो, ग्रीनिश कलरचा असतो. त्यामुळे इथे जो मीडियम असतो तो काय होतो, किंवा ब्लड आगारचा जो ही जी कॉलनी आहे याच्या भोवती काय होतं, ग्रीनिश कलरचा किंवा ब्राउनिश कलरचा झोन तयार होतो. आणि हे जे बॅक्टेरिया असतात हे बॅक्टेरिया काय, बॅक्टेरियल कॉलनी. ओके, तर हे बॅक्टेरिया काय सिक्रेट करतात, हायड्रोजन परऑक्साईड. तर यामध्ये जे मेन बॅक्टेरिया जे आहेत त्याचे एक्झाम्पल बघा, स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी, स्ट्रेप्टोकोकस स्पेसिस. जे स्ट्रेप्टोकोकस स्पेसिसचे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते मेनली काय शो करतात, अल्फा हिमोलिसिस शो करतात. जेव्हा आपण एखादा सॅम्पल आहे ते सॅम्पल काय करणार आहे, स्ट्रेक करणार आहे, त्यावरती जेव्हा आपल्याला अल्फा हिमोलिसिस दिसेल तेव्हा तो जो बॅक्टेरिया असेल तो कोणत्या स्पेसिसचा असेल, स्ट्रेप्टोकोक आहे.
किंवा अदर जे बॅक्टेरियल स्पेसिस आहे जे अल्फा हिमोलिसिस शो करतात, मी हे एक्झाम्पलसाठी सांगितलं आहे. तर त्यामध्ये काय होणार आहे, स्ट्रेप्टोकोकस निमोनिया किंवा स्ट्रेप्टोकोकस स्पेसिसचे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते काय शो करतात, अल्फा हिमोलिसिस शो करतात. तर तुम्हाला अल्फा हिमोलिसिस समजलं असेल तर कमेंट्समध्ये सांगा, आणि तुम्हाला बीटा हिमोलिसिसबद्दल व्हिडिओ बनवून पाहिजे असेल तर कमेंट्समध्ये सांगा. आपण जो बीटा हिमोलिसिस आहे त्याच्यासाठी एक व्हिडिओ नवीन बनवणार आहोत. तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.